नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। नवच्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र। कोरोना स्थितीवर गंभीर पावलं उचलली जात नसल्याची टिप्पणी। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लागू केले नवे निर्बंध। सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी। नवे निर्बंध 31 मार्च पर्यंत। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथं वहीफणी कामगाराचा खून। रेकॉर्डवरील संशयित ताब्यात। जिल्हा नियोजनकडील 848 कोटींपैकी 49% निधी खर्च। मार्च अखेरीपर्यंत 100% निधी खर्च करण्याचं प्रशासनासमोर आव्हान। आणि राज्यात पावसासाठी पोषक वातावरण। गुरुवारपासून राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय। या संबंधीचं पत्र केंद्रीय समितीनं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलंय। केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यात कोरोना स्थितीवर गंभीर पावलं उचलली जात नसल्याची टिप्पणी केली आहे। 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम राज्याच्या दौऱ्यावर आली होती। केंद्राच्या टीमने मुंबईतील एस आणि डी वॉर्डमध्ये तसेच ठाणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव या ठिकाणी पाहणी केली होती। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन क्वारंटाईन फॅसिलिटीजची काय परिस्थिती आहे याचा आढावा या टीमनं घेतला होता। या टीमनं 8 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती। त्यानंतर आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं। राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचीही सुरुवात असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवे निर्बंध लागू केलेत। कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आलेत। येत्या 31 मार्च पर्यंत मुंबईसह संपूर्ण राज्यात हे निर्बंध लागू असणार आहेत। कसे असणार आहेत नवे निर्बंध, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सर्व प्रकारची सिनेमागृह, उपाहारगृह, हॉटेल 50% कार्यक्षमतेनं सुरू राहतील। लग्न कार्यासाठी 50हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती नसावी। अंत्यसंस्कारासाठी 20 जणांचीच उपस्थिती असावी। स्थानिक प्रशासनानं यावर काटेकोर लक्ष ठेवावं। धार्मिक स्थळांवर 1 तासात किती लोक असणार याचं नियोजन करावं, त्यानुसारच दर्शन घेता येणार। आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयांमध्ये फक्त 50% उपस्थितीच अपेक्षित। कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम या पर्यायाला प्राधान्य द्यावं, अन्यथा नियमांचं उल्लंघन झाल्यास कार्यालयांवर बंदीची कायदेशीर कारवाई करण्यात येणार। मॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन गरजेचं। होम क्वारंटाईन असलेल्यांच्या हातावर शिक्का बंधनकारक। शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड या ऐतिहासिक किल्ल्यावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय। हे अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीच्या वतीनं 19 मार्चला संपूर्ण राज्यभरात घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार बैठकीत दिलाय। विशाळगडाच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्यानं या परिस्थितीत दिवसेंदिवस अतिक्रमण वाढताना दिसतायत। पुरातत्व विभागानं 1998 नंतरची सर्व अतिक्रमणं हटवावीत आणि विशाळगडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत या मागणीसाठी समितीच्या वतीनं 19 मार्चला संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिलाय। 1 महिन्याच्या आत ही सर्व अतिक्रमणं हटवण्यात यावी, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींविषयी सगळ्यांना जाग यावी यासाठी कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आम्ही 19 तारखेला आंदोलन करतो आहोत। पत्रकार बैठकीला कृती समितीचे किरण दुसे, बाबासाहेब भोपळे, चारुदत्त पोतदार, सुरेश यादव, रमेश पडवळ, किशोर घाडगे, शिवानंद स्वामी, संभाजी भोकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असून आतापर्यंत 1,09,000 जणांना लस देण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनानं आणखी 1.5 लाख लसींची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। या 1.5 लाख लसी प्राप्त होतात लसीकरणाला
आणखी वेग येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। बहुप्रतीक्षित कोरोना लस आल्यानंतर 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली। या वेळेपासून आतापर्यंत 1,09,000 जणांनी कोरोना लस घेतल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर फारुक देसाई यांनी एस न्यूजशी बोलताना दिली। आतापर्यंत 1,63,000 लस प्राप्त झाली होती। त्यापैकी 1,53,000 लस वितरित करण्यात आली। सध्या 157 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे। मात्र आणखी आठवडाभर पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक असून लसीकरणाला आणखी गती देण्यासाठी आणखी 1.5 लाख लस मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर देसाई यांनी दिली। वॅक्सिनेशनसाठी लागणारी जी लस आहे त्याची पण पाठपुरावा आपण वेळोवेळी करत आहोत। शासनाकडे आपण आता साधारणतः 1.5 लाख लसीची मागणी केलेली आहे पुढच्या टप्प्यासाठी आणि साधारणतः जवळजवळ 1,63,000 वॅक्सिन काल अखेर आपल्याला जिल्ह्याला मिळालं होतं आणि त्याच्यापैकी जवळजवळ 1,40,000 वॅक्सिन आपण भागामध्ये वाटलेलं आहे आणि त्याच्यापैकी 1,09,000 लाभार्थ्यांना वॅक्सिन मिळालेलं आहे। आता बातमी आहे इचलकरंजी शहरातून। इचलकरंजी शहराला दूधगंगा पाणी योजनेसाठी जागा खरेदी, प्रकल्प अहवाल, पाण्याच्या आरक्षणासह आवश्यक त्या परवानग्या घेण्यास आणि योजनेतील नगर परिषदेचा हिस्सा भरण्यास सोमवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली। सभेत ऐनवेळच्या विषयासह 15 विषयांना मंजुरी देण्यात आली। श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अलका स्वामी होत्या। सभेत सुरुवातीला नगरसेविका संगीता आलासे यांनी महासत्ता चौक रुंदीकरणाचं काम रखडल्याबद्दल सवाल उपस्थित केला। त्यावर उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी तांत्रिक अडचणींची सोडवणूक करून रुंदीकरणाचं काम लवकरच पूर्ण होईल असं सांगितलं। यावेळी मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे यांनी शहरातील अनेक भूसंपादनाचे प्रश्न प्रलंबित असून त्यामधील त्रुटी दूर करण्याची सूचना केली। दूधगंगा योजना संदर्भातील चर्चेत नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी सविस्तर माहिती देत जॅकवेल अनुषंगिक कामांसाठी दूधगंगा काठावर आणि रणदिवेवाडी या ठिकाणी जागा खरेदी करणं, पाणी आरक्षणासाठी जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठवणं, प्रकल्प अहवाल सादर करणं, नगर परिषदेचा हिस्सा भरणं आणि आवश्यक परवानगी घेण्यास मंजुरीची गरज असल्याचं सांगितलं। त्यावर चर्चा होऊन चोपडे यांनी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि सर्व पक्षप्रतोद नगरसेवकांना विश्वासात घेऊनच जागा खरेदीचा निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट केलं। सन 2021-22 सालाची कर आकारणी भाडे मूल्यावर करण्याचा, शहरातील सारण गटारी स्वच्छतेच्या कामाला मुदतवाढ देण्यासह अन्य विषय सभागृहात मंजूर करण्यात आले। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा। आणखी काही बातम्या पाहूया अल्पशः विश्रांतीनंतर। पाहत रहा एस न्यूज। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे अनेक विकास कामांच्या निधीला राज्य सरकारला कात्री लावावी लागली। मात्र या संकटानंतरही कोल्हापूरला प्राप्त झालेल्या निधीपैकी केवळ 49% निधीच आतापर्यंत खर्ची पडलाय। आता मार्च अखेरपर्यंत 100% निधी खर्च करण्याचं आव्हान जिल्हा नियोजन समितीसमोर असणार आहे। जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीकडे 2020-21 साठी 448 कोटी 21 लाखाचा निधीचा आराखडा मंजूर आहे। मात्र मार्च 2020 मध्ये कोरोनाची लाट आल्यामुळे मार्चपासून विकास कामांना ब्रेक मिळाला। मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील काही विकास कामं सुरळीत सुरू झाली। मात्र तरीही जिल्हा नियोजन समितीकडे प्राप्त निधी 31 मार्चपर्यंत 100% खर्च करावा लागणार आहे। त्यामुळे हा निधी खर्च करण्यासाठी सध्या नियोजन समितीच्या कार्यालयांमध्ये लगबग सुरू आहे। जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून आराखड्यानुसार निधी खर्च टाकण्यासाठी गडबड सुरू आहे।
सर्वसाधारण विभागासाठी सुमारे 330 कोटींच्या निधीची मंजुरी आहे, तर अनुसूचित जाती उपयोजनासाठी 116 कोटी 60 लाख आणि आदिवासी उपयोजनासाठी 1 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर आहे. एकूण 448 कोटी 21 लाखाचा निधी मंजूर असून 100% निधी प्राप्त झालाय. मात्र त्यापैकी केवळ 49% म्हणजे सुमारे 220 कोटी निधी खर्ची पडलाय. त्यामुळे उर्वरित 51% निधी 31 मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे. याशिवाय प्राप्त निधीपैकी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 33 कोटी निधी खर्च करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. तर 27 कोटींचा निधी कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी दिली. रस्त्यावर पडलेल्या ऑइलवरून दुचाकी गाडी घसरून झालेल्या अपघातात पन्हाळा तालुक्यातील सुळे इथला तरुण जागीच ठार झाला. एकनाथ बंडा पाटील असं त्या तरुणाचं नाव आहे. या अपघातात शुभम शिरगावकर हा जखमी झालाय. आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास वाकरे फाटा आणि दोनवडे दरम्यान हा अपघात झाला. आज सकाळी एकनाथ पाटील हे मामाचा मुलगा शुभमसोबत दुचाकीवरून कोल्हापुरात कामावर निघाले. सकाळी 9:30 वाजता कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर वाकरे फाटा आणि दोनवडे दरम्यान असलेल्या तीव्र उतारावर रस्त्यावर पडलेल्या ऑइलमुळं एकनाथची दुचाकी घसरली. यावेळी एकनाथचं डोकं रस्त्यावर जोरात आपटलं. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं एकनाथचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मामेभाऊ शुभम याच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एकनाथच्या मृत्यूची माहिती समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. एका पायानं अपंग असलेला एकनाथ बी बियाण्याच्या दुकानात काम करत होता. हरहुन्नरी तरुणाच्या अपघाती मृत्यूनं परिसरात शोककळा पसरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात नवे 43 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत, तर 34 जण कोरोनामुक्त झालेत. सुदैवाने या कालावधीत एकाही मृत्यूची नोंद नाहीये. सध्या जिल्ह्यात 321 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी 5 वाजता संपलेल्या 24 तासात 704 स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 655 अहवाल निगेटिव्ह आले, तर 6 स्वॅब नाकारण्यात आले. या कालावधीत नव्या 43 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील 25, करवीर तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 2, पन्हाळा तालुक्यातील 1, राधानगरी तालुक्यातील 1, सर्व नगरपालिका क्षेत्रातील मिळून 3 आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या 6 रुग्णांचा समावेश आहे. या नव्या 43 रुग्णांसह जिल्ह्यातील आत्तापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50,955 झाली आहे. गेल्या 24 तासात 34 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 48,883 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून मृतांची संख्या 1,751 वर स्थिर आहे. सध्या जिल्ह्यात 321 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शिवभोजन थाळीला प्रतिसाद वाढतोय. मात्र थाळ्यांची संख्या मर्यादित असल्यानं केंद्र चालकांना त्यांचं वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागतीये. शासनानं थाळ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी त्यांच्याकडून होतीये. कोरोनाच्या काळात शिवभोजन थाळी गरजूंना आधारवत ठरली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 13 महिन्यात 10 लाखाहून अधिक गरजूंनी या शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. सध्या दररोज 4,000 शिवभोजन थाळ्यांचं वितरण होतं. रोजगार उपलब्ध नसल्यानं श्रमिकांचा ओढा शिवभोजन केंद्रांकडे वाढू लागलाय. मात्र थाळ्याची संख्या मर्यादित ठेवण्यात आल्यानं केंद्र चालकांनाही मर्यादा पडतायत. शासनानं थाळ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी त्यांच्याकडून होतीये. कोरोनाचा काळाचा विचार करता अजूनही लोकांच्या हातात म्हणावे तसे व्यापार किंवा उद्योग आहे तसे चालू झालेले नाहीत. रोजगार उपलब्ध नाहीत. त्यामुळे लोकांची शिवभोजन थाळीकडेही संख्या मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्याचा विचार करता राज्य शासनाने ग्राहकांच्या मागणीचा विचार करता ग्राहकांसाठी ती थाळी उपलब्ध करून देण्यात यावी. आता बातमी आहे पूर्व मोसमी पावसासंदर्भातील. राज्यातील वातावरणात वेगानं बदल होत असून उकाडा वाढलाय. उद्यापासून वातावरणात आणखी वेगानं बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. राज्याच्या विविध भागात गुरुवारपासून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या 15 दिवसांपासून वातावरणात वेगानं बदल होत आहेत. पहाटे गारठा, दुपारी उन्हाचा चटका आणि सायंकाळी ढगाळ वातावरणासह असह्य उकाडा जाणवतोय. राज्यात आता पूर्व मोसमी पावसाचा हंगाम सुरू झालाय. मार्च ते मे या 3 महिन्यांच्या कालावधीत पडणारा पाऊस हा पूर्व मोसमी समजला जातो.
येत्या काळात पूर्वमोसमी पावसाबरोबरच उन्हाचा चटकाही वाढणार आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून तामिळनाडू लगतच्या समुद्रातील कोमोरिन भागापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच पश्चिम बंगालपासून विदर्भापर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाल्यानं राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. गुरुवारपासून मध्य भारतासह महाराष्ट्राच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. जवळपास आठवडाभर पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता आहे. बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवलं. दुसऱ्या दिवसाच्या संपामुळे ग्राहकांची मात्र गैरसोय झाली. संपामुळे कोल्हापूर जिल्ह्याची 1600 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. संयुक्त युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात संपाची हाक दिली होती. सोमवारी आणि मंगळवार असे 2 दिवस संप पुकारला होता. या संपामध्ये देशभरातील 10 लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झालेत. कोल्हापूर जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं करत खासगीकरणाला विरोध केला. या संपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 6000 कर्मचारी सहभागी झालेत. संपामुळे जिल्ह्यातील 1600 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. कबनूर नजीकच्या ओढ्यालगत कट्ट्यावर बोलत बसलेल्या तिघांवर उसानं भरलेली ट्रॉली उलटली. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात प्रेमचंद्र काडाप्पा हे जागीच ठार झाले, तर आज सकाळी उपचारादरम्यान उदय इंगवले यांचा मृत्यू झालाय. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. ओढ्यालगतच्या कट्ट्यावर प्रेमचंद काडाप्पा यांच्यासह दिलीप आवळे आणि उदय इंगवले हे तिघेजण बोलत बसले होते. त्याचवेळी कोल्हापूर मार्गावरून उसानं भरलेला ट्रॅक्टर देशभक्त रत्नाप्पांना कुंभार पंचगंगा साखर कारखान्याकडे जात होता. कबनूर ओढ्यालगत कारखान्याकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याकडे ट्रॅक्टर चालकानं अचानक वळण घेतल्यानं ट्रॉली कट्ट्यावर बसलेल्या तिघांवर कोसळली. तरुणांनी उसाच्या मोळीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढलं. जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र उसाखाली गुदमरून प्रेमचंद काडाप्पा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर उदय उर्फ संजय संभाजी इंगवले यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दिलीप आवळे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आता बातमी आहे गुन्हेगारी विश्वातील. हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी इथं अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत एका वहिफणी कामगाराचा मृत्यू झालाय. अलीम गदवाल असं त्याचं नाव आहे. अज्ञातांनी त्याचा मृतदेह संगमनगर इथल्या एका मोकळ्या जागेत आणून टाकला होता. या खून प्रकरणी शहापूर पोलिसांनी रेकॉर्डवरील एका संशयिताला ताब्यात घेतलंय. आज पहाटे तारदाळमधील पार्वती इंडस्ट्रीज समोरील कोल्हापुरी धाब्याजवळ मोकळ्या मैदानात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेतली. चौकशीत हा तरुण इचलकरंजीतील असल्याचं समोर आलं. अलीम गदवाल असं त्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाच्या पाठीवर आणि कमरेवर मारहाणीचे व्रण होते. प्राथमिक तपासात या युवकाचा मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय. घटनास्थळी डीवायएसपी बी महामुनी यांनी भेट दिली. मृत अलीम याला सोमवारी रात्री अज्ञातांनी मारहाण करण्याची धमकी दिली होती. किरकोळ सायकल चोरी प्रकरणातून त्याला जबरी मारहाण झाल्याची चर्चा होती. दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय. शहापूर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आज सायंकाळी एसटी बसचा ब्रेक न लागल्यानं एका 4 चाकी मोटारीला पाठीमागून धडक बसली. सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नसलं तरी कारचं सुमारे 25,000 रुपयाचं नुकसान झालंय. सायक्स एक्सटेन्शन परिसरात राहणारे शिवकुमार पिसे हे आपल्या 4 चाकी मोटारीतून आपल्या 2 मुलींसह मध्यवर्ती बसस्थानक इथून रेसिडेन्सी क्लबकडे निघाले होते. त्यांची मोटार मध्यवर्ती बसस्थानक इथं सिग्नलमध्ये उभी होती.
त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्यानं बसची मोटारीला धडक बसली. सुदैवानं मोटारीतील कुणीही जखमी झालं नाही. मात्र मोटारीचं सुमारे 25,000 रुपयांचं नुकसान झालं. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. लॉकडाऊन कालावधीत रिक्षा व्यवसाय बंद राहिल्यानंतर रिक्षा व्यावसायिकांना विम्याचा हप्ता भरणं शक्य झालं नाही. त्यानंतर भाजप आणि कॉमन मॅन रिक्षा संघटनेनं केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून व्यावसायिकांना विमा हप्ता भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती भाजप नेते महेश जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 7 महिने लॉकडाऊन झाल्यानं रिक्षा व्यवसाय बंद होता. परिणामी या काळात अनेक व्यावसायिकांना विमा हप्ता भरता आला नाही. रिक्षा व्यावसायिकांना विमा भरण्यास मुदत मिळावी यासाठी भाजप आणि कॉमन मॅन संघटनेनं IRDA पाठपुरावा केला होता. याला यश आलं असून व्यावसायिकांना विमा भरण्यासाठी 140 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. व्यावसायिकांनी भाजप कार्यालयात येऊन संबंधितांचे फॉर्म भरून द्यावेत असं आवाहन महेश जाधव यांनी केलंय. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी संवेदना फाउंडेशनच्या वतीनं रिक्षा व्यावसायिकांच्या मुलींसाठी वह्या, कपडे, प्रवास खर्च अशा स्वरूपात मदत करणार असल्याचं सांगितलं. पत्रकार बैठकीला अशोक देसाई, अविनाश दिंडे, अमोल देसाई, संजय घोळे, नरेंद्र पाटील, जाफर मुजावर उपस्थित होते. इचलकरंजीतील पार्वती औद्योगिक वसाहतीच्या गेटसमोर असलेल्या मुख्य मार्गावर गांजा विक्री करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील टोळीला पोलीस उपअधीक्षक पथकानं ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 किलो गांजासह सुमारे 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक महामुनी यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या अनुषंगानं पोलिसांनी काही ठिकाणी सापळे रचले. सोमवारी रात्री पार्वती औद्योगिक वसाहतीत गांजा विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथं सापळा रचला. या ठिकाणी एका संशयास्पद 4चाकी वाहनाची तपासणी केली असता वाहनात 5 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा, वाहन, 4 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत वाहनातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे. शाहरुख गवंडी, वसीम बेधार, अजमेर मुल्ला, महम्मद हारिस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून ते सर्वजण सांगली जिल्ह्यातील तासगाव इथले आहेत. पोलीस उपअधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पाटील, जावेद आंबेकरी, सागर हारगुले, सुहास शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. नॅक पुनर्मूल्यांकनाच्या 4थ्या फेरीसाठी शिवाजी विद्यापीठात दाखल झालेल्या पियर टीमनं आज दिवसभरात विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध सोयी सुविधांची पाहणी केली. प्रोफेसर JP शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नॅक पियर कमिटीनं आज नॅक मूल्यांकनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ग्रंथालय, दुर्मिळ हस्तलिखित केंद्र, क्रीडा विभाग आणि तिथल्या सिंथेटिक ट्रॅकसह अन्य क्रीडा सुविधा, योग केंद्र, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र, वसतिगृह आदींची पाहणी केली. दुपारच्या सत्रात विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी यांच्यासह विविध अधिकार मंडळं, व्यवस्थापन, शासन प्रतिनिधी आणि विद्यापीठ प्रतिनिधी यांच्यासोबत संवाद साधला. उद्या नॅक समितीच्या पाहणीचा अंतिम दिवस असून उर्वरित विभाग आणि सुविधा तसेच गोपनीय अहवाल अंतिम करणं आदी बाबी या नॅक मूल्यांकनात होणार आहेत. ग्राहक म्हणून फसवणूक झाल्यास त्याविरोधात दाद मागण्यासाठी जिल्हा ग्राहक आयोगाचा आधार घ्यावा असं आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी केलंय. जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. DR माने महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित जागो ग्राहक जागो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी यादव यांनी होलसेल, किरकोळ खरेदी ग्राहकांची फसवणूक झाल्यास कशा पद्धतीनं दाद मागायची याविषयी माहिती दिली. यावेळी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार वैशाली निकम, जिल्हा सचिव तानाजी पाटील, भास्कर चंदन शिवे, बाबासाहेब चिकोडे, विठ्ठल भोपळे, सुप्रिया गुदले, श्रीकांत पाटील, बाबूराव पुंडे, सुषमा पाटील आदी उपस्थित होते. लक्ष्मीपुरीतील सुसूरबाग इथल्या शाळेच्या मैदानाचं रूपांतर अद्ययावत फुटबॉल मैदानात करण्यात येणार आहे. या मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना फुटबॉलची आवड निर्माण व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि महानगरपालिकेच्या वतीनं लक्ष्मीपुरी इथल्या सुसर बागेतील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू मराठी शाळेच्या मैदानाचं अद्ययावत फुटबॉल मैदानात रूपांतर करण्यात येणार आहे.
आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि माजी महापौर निलोफर आजरेकर, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मैदानाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरला लाभलेली फुटबॉलची परंपरा कायम ठेवण्याचं काम इथल्या खेळाडूंनी केल्याचं सांगितलं। फुटबॉलच्या माध्यमातून कोल्हापूरची नवी ओळख निर्माण होतीये। अद्ययावत मैदानामुळे या परिसरातील युवा खेळाडूंना चांगला फायदा होणार असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रयत्नातून शाळेच्या मैदानावर साकारत असलेल्या अद्ययावत फुटबॉल मैदानाबद्दल आजरेकर कुटुंबाचं आमदार पाटील यांनी कौतुक केलं। यावेळी अश्किन आजरेकर यांच्या वतीनं सुमारे 300 खेळाडूंना फुटबॉल किटचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाला माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेवक ईश्वर परमार, डॉक्टर प्रमोद बुलबुले, सुरेश गुजर, सदानंद दिगे, शौकत बागवान, समीर बागवान यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे। राज्य पातळीवर त्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करू अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली। कर्मचारी तक्रार निवारण बैठकीत ते बोलत होते। जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची आज तक्रार निवारण बैठक जिल्हा परिषदेत पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण होते। बैठकीत कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना मुद्दा उपस्थित केला। कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं करण्यात आली। यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक तक्रारी बैठकीत मांडल्या। महिला कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाविषयी तक्रार मांडून प्रशासनाचं लक्ष वेधलं। कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी दिली। याशिवाय राज्य पातळीवरील मागण्यांबाबत प्रशासन पाठपुरावा करेल असंही त्यांनी सांगितलं। बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील वाशी इथल्या बिरदेवाच्या यात्रेचा मुख्य दिवस निवडक मानकरी आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मंदिराकडे येणारे सर्व मार्ग बंद केल्यानं मुख्य मंदिर आणि परिसरात शुकशुकाट होता। आज यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे 5 वाजता मानाचे बकरे दातानं तोडण्याचा विधी झाला। त्यानंतर नैवेद्य तयार करून मंदिर परिसरात वाटप करण्यात आला। दुपारी कांडगावातील नरके, मगदूम आणि नाईक यांचा मानाचा गाडा मंदिराजवळ आला। गाड्याचं स्वागत हर्षवर्धन साळुंखे सरकार आणि उदयानी साळुंखे सरकार यांनी केलं। यानंतर गाड्यानं मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली। दुपारी 3 वाजता मुख्य पालखी सोहळा पार पडला। भाकणूक आणि हेडामनंतर पालखी मुख्य मंदिरात विसावली। यात्रेच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। कचरावेचक महिलांना न्याय मिळावा यासाठी येत्या 18 मार्चला केशवराव भोसले नाट्यगृहात कचरावेचक महिलांची हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती अवनी संस्थेच्या वतीनं देण्यात आली। या हक्क परिषदे दिवशी कचरावेचक महिलांच्या बचत गटानं बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। या परिषदेला मुंबई परिसर विकास भगिनी संघाच्या अध्यक्षा सुशीला साबळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असणार आहेत। या पत्रकार बैठकीला वसुंधरा संघटनेच्या अध्यक्षा अक्काताई गोसावी, संगीता लाखे, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, जरीना बेपारी आदी उपस्थित होत्या। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र। कोरोना स्थितीवर गंभीर पावलं उचलली जात नसल्याची टिप्पणी। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लागू केले नवे निर्बंध। सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी। नवे निर्बंध 31 मार्चपर्यंत। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथं वहीफणी कामगाराचा खून। रेकॉर्डवरील संशयित ताब्यात। जिल्हा नियोजनकडील 848 कोटींपैकी 49% निधी खर्च। मार्च अखेरीपर्यंत 100% निधी खर्च करण्याचं प्रशासनासमोर आव्हान। आणि राज्यात पावसासाठी पोषक वातावरण। गुरुवारपासून राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज।
हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.